हॅलो नमस्कार, मी धनश्री हाऊस ट्रेनमध्ये तुमचं खूप सारं स्वागत करते. आजचा दिवस तुम्हाला खूप छान आनंदात जाऊ दे. तुमच्या मनातल्या सगळ्या चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करते. आज आहे शुक्रवार, उद्या दसरा आणि देवाला तेल घालायचं आहे आज. आणि आज देवीची ओटी पण भरून यायचे. आज सोयाला पण जाऊन यायचंय देवीला तेल घालून. आणि आता 12:30 वाजले, पोळीचा नैवेद्य घेतलाय. विनू येतोय सोबत. आणि नशीब आज पाऊस अजिबात नाही, वातावरण खूप छान आहे. असंच मी मुंबईला जाईल पण पाहावं. आणि ह्यावेळेला आम्ही मम्मीला जाताना घेऊन जाते मुंबईला. सोमवारी आम्ही सगळेच निघतोय. आरव आणि सचिन आज संध्याकाळी येणार आहेत. खूप जण विचारले मला, आरवला का नाही घेऊन आलीस? तर त्याची शाळा आहे, त्याच्या शाळेला सुट्टी अजिबात देत नाही. आम्ही सोमवारची एकच दिवस सुट्टी घेतली त्याला. आणि त्याचं तो निवांत असतोय, त्याला एवढं काही टेन्शन नसतं कुठल्या गोष्टीचं. आता तो मोठा झालाय पहिले, तर त्यामुळे सगळ्यांनी जास्त मला जेव्हा बोलतात आरवला का नाही घेऊन येत, तो फोन पण करत नाही. होय, तो फोन पण करत. त्याला मेन तिकडे मुलं जास्त असल्यामुळे तिथं त्याचं मन रमतं जास्त. आणि शाळा नसेल तर तो येतोच, त्याला घेऊन येतेच नाही. पण शाळेला सुट्टी देत नसेल तर मी जबरदस्तीने घेऊन येऊ शकत नाही. तर हे असं आहे. तर आता जाऊन येतो आम्ही पटकन. देवीला ओटी करून देवीला छान मी साडी घेतली. ओटीसाठी साडी आमच्या इथेच दीपा कलेक्शन म्हणून एक शॉप आहे, तिथून घेतली होती. आणि गजऱ्याचं पण जरा सांगे. गजरा राजश्रीनं कोणासाठी आणलेला? माझ्यासाठी आणलेला. लागेल खाली. केळ्यांवर ठेव. पाण्याचा हे सांडे ना. घरी जायच्या अगोदर मावशीच्या घरी आलो. छान तिने इडली डोसाचा बेत केलाय. आणि ह्या इडल्यांचा व्हिडिओ तिच्या चॅनलवरती आहे. तिच्या चॅनलची लिंक इथे अप्रतिम इडल्या केलेल्या आहेत. आणि आम्हाला आज इथे इडल्या, शेवया, त्याच्यानंतर डोसा आणि घरी जाऊन आणि पोळ्या आहेत. पोळ्यांचा बेत का नाही तुमच्या घरातच? पोळ्या मी संध्याकाळी करणार आहे. निवांत निवांत करणार संध्याकाळी नैवेद्य दाखवणार. कडाक नाही करून पाठवलेल्या आहेत घरी. इडली बघू शकते. घरी येऊन थोडासा वेळ थांबून मी आणि विनू मग सुळेला जाण्यासाठी निघालो. नशीब की आज पाऊस नव्हता. वातावरण पूर्ण छान होतं, अगदी क्लिअर होतं. ढगाळ तर अजिबात दिसत नव्हतं. त्यामुळे जाताना आता मी सगळी गावं जी आहेत ती तुम्हाला दाखवेन. हा आहे नेसरी रोड. आणि आपल्या गावाकडचे बघणारेसुद्धा खूप सारे लोक आहेत. मला आठवतं मी ब्लॉगिंग करताना जेव्हा माझे व्हिडिओ व्हायरल झाले तेव्हा पहिल्यांदा गावी येताना मी सगळी गावं दाखवली होती. म्हशी वगैरे चरताना तुम्हाला आता दिसतील इथे खूप साऱ्या अशा गोष्टी. सगळ्यात पहिला गाव येतं ते तेऊरवाडी, म्हणजे कोवाडनंतर तेऊरवाडी. त्याच्यानंतर मग जे पुढचं गाव येईल ते सांगेनच. आणि हेही छोटंसं गाव आहे. बाकी बेसिक सोयीसुविधा आहे. पंचक्रोशीतला बाजार जो आहे तो कोवाडमध्ये भरतो. त्यामुळे ह्या गावचे सुद्धा लोक कोवाडला बाजाराला येतात. आता इथे तुम्ही बघताय की निरभ्र आकाश आहे, त्याच्यामुळे म्हशीसुद्धा बाहेर चरण्याला फिरण्याला सगळ्या गोष्टी आता दिसतील तुम्हाला गावाकडच्या ज्या आहेत त्या. शाळा दिसली, त्याच्यानंतर मंदिर दिसलं, त्यानंतर मेन गाव थोडंसंच दिसतं मेन रस्त्याला जे आहे ते.
बाकी आतमध्ये ही गावं म्हणजे जी घरं आहेत ती पसरलेली असतात. पुढचं जे गाव आहे ते येतं हडलगे. हडलग्याला जाताना सुद्धाचा रस्ता आहे, तुम्ही बघताय दोन्ही बाजूनी मस्त हिरवीगार झाडी आहे, शेतंसुद्धा आहेत. ही मोठाली टाकी, त्याच्यानंतर एक कर्व येतो. पहिल्यांदा हा रोड जो होता तो अतिशय छोटा होता. 5-6 वर्षाच्या मागे व्यवस्थित हा रोड केलेला आहे, त्याच्यामुळे वाहतूकही खूप छान झाली. आणि तो खूप असा उतार होता त्यावेळी. हे सामरेकडे जायचा एक रोड आहे आतल्या साईडला. तर अशी एक छोटी छोटी गावं मेन रस्त्याला जोडलेली आहेत. हे गणपती बाप्पांचं मंदिर आहे. त्यानंतर हा रस्ता सरळ असा पुढे गेला आहे. मध्येच असे रस्त्यांचं थोडेसे वेगवेगळे छोटे छोटे रस्ते आहेत जे छोट्या छोट्या गावांना अजून छोटी जी गावं असतात त्यांना जाऊन मिळालेले आहेत. आता हे मेन रस्ता आहे ज्याच्यामध्ये तुम्हाला ही घरं दिसत आहेत. आतमध्ये घरं अजून खूप असतात. तर हे आहे हडलगे गाव. त्याच्यानंतर पुढचं जे गाव येतं तारेवाडी नावाचं गाव आहे पुढचं. मला हे सगळी गावं पाठ आहेत, कारण नेहमी गडिंग्लजला जाणं व्हायचं किंवा कोल्हापूरला जाणं होतं तेव्हा सगळे रस्ते सगळी गावं पाठ होतात. जर कोणीतरी असं म्हटलं की पायी पायी चालत जातं रस्ते आपोआप कळतील. हां, पण भीती मात्र तेवढीच वाटणार. कारण आणि अजूनही बघता की भारे अशा प्रकारे तुम्हाला पाहायला मिळेल. जर कोणाला माहीत नसेल तर भरपूर मोठे मोठे असे भारे गवताचे बांधून घेऊन येतात आणि तोल कसा साधतात तेच मला माहीत नाही, कारण सायकल चालवताना मलासुद्धा अजूनही भीती वाटते. त्यामुळे मोठे मोठे भारे मुलीसुद्धा घेऊन येतात. मुलंच काय मुलीसुद्धा घेऊन येतात, सायकलवरून असं ना किंवा मग बाईकवरून. आता हा मोठा ब्रिज आहे, तिकडे तुम्हाला छोटा ब्रिज दिसत असेल तर तो आधी असायचा आणि पाऊस खूप पडला की मग संपर्क पूर्ण तुटायचा कोल्हापूर ते इकडे. तर त्याच्यासाठी हा मोठा ब्रिज बांधल्यामुळे तेवढी अडचण आता येत नाही. जसं मी मगाशी म्हटलं तर हे आहे आता तारेवाडी गाव. हेही छोटंसं गाव आहे. ही जी गावं आहेत ह्या बाजारासाठी ही नेसरीकडे जातात. म्हणजे हडलगेचे लोक कोवाडलासुद्धा येतील किंवा मग नेसरीलासुद्धा जातील, कारण गुरुवारच्या दिवशीच नेसरी आणि कोवाड इथे दोन्ही पंचक्रोशीचा बाजार जो आहे तो भरतो. तर दोन्हीसुद्धा आहेत. म्हणजे कोवाड जसं गाव आहे तसंच नेसरीसुद्धा मोठं गाव आहे. तिथेसुद्धा सगळ्या गोष्टी मिळतात आणि कोवाडलासुद्धा मिळतात. आता थोडंसं मला मळब आल्यासारखं दिसत होतं, त्यामुळे विनूला म्हणत होतो की काय माहीत पाऊस पडला तर टेन्शन आहे. त्यामध्ये छोटी छोटी पाखरं खूप होती आणि 2-3 वेळा अशी आपटली होती विनूच्या तोंडावरती आणि विनूच्या मानेवरती एक असं हे सुद्धा झालं होतं मध्येच. तर ते एक जास्त इरिटेट होतं. बाकी वातावरण खूप छान होतं. आता तारेवाडीतून नेसरीला जोडणारा हा रोड आहे. डाव्या साईडला इकडे गेलात की नेसरी हे गाव आहे पूर्ण, तुम्हाला बाजारपेठ तिकडे मिळेल. उजव्या साईडला वळलात की तुम्ही कोल्हापूरला जाता, म्हणजे कोल्हापूरला जाण्याचा रोड गडिंग्लज कोल्हापूर व्हाया गडिंग्लज कोल्हापूर. मग मी बघता इतकं छान वाटत होतं ना इथून, म्हणजे पूर्ण ट्रॅव्हलिंग करताना. ऊन होतं पण अजिबात वाटत नव्हतं, हवेत गारवा होता, त्यामुळे ट्रॅव्हलिंग करताना बाईकवरून मस्त वाटत होतं. मी काय हातात घेतली नाही स्कूटी. खूप जणी मला विचारतात तुझी स्कूटी कुठे आहे, तर माझी स्कूटी गावीच ठेवलेली आहे. गावी आल्यानंतर फिरायला खूप म्हणजे त्याची गरज येते आणि सुलभ होतं फिरणं. मुंबईला एवढी गरज लागत नाही आणि मी एवढी अजून प्रो नाही आहे स्कूटी चालवण्यामध्ये, त्याच्यासाठी मी ती मुंबईला घेऊन आलेली नाही. आता हे नेसरीच गाव आहे, ही जी घरं तुम्हाला दिसत आहे ती. त्याच्यानंतर हे आता नेक्स्ट आलेलं आहे बटकनंगले गाव. नेसरीनंतरचं जे येतं ते शिप्पूरनंतर बटकनंगले, नेसरी, शिप्पूर आणि त्याच्यानंतर बटकनंगले. आणि त्यानंतर गडिंग्लजला उजव्या साईडला जायचा जो रोड आहे त्याच्या डाव्या साईडला असं इकडे तुम्हाला दिसते, तर हा सुळ्याला जाणारा रोड आहे. मला वाटतं यात्रेच्या वेळी तुम्ही बघितला असेल. सुळे गावामध्ये आता ही एंट्री. गाव तसं छोटंसं आहे. ह्या गावातली लोकंसुद्धा एकतर नेसरीला जातील किंवा मग जातील गडिंग्लजला बाजाराला. आता हे मंदिर लक्ष्मीचा व्लॉग जर कोणी बघितला नसेल, गावची लक्ष्मी झाली होती 17-18 वर्षानंतर झाली होती मे महिन्यामध्ये, तर त्यावेळेचा व्हिडिओ बघून घ्या. खूप मस्त आम्ही मजा केली होती. तर तिथेच मी आता तेल घालण्यासाठी जात आहे लक्ष्मीच्या मंदिरामध्ये. हे असं माझं सासर आहे, पण माझं घर इथं नाही. जर कोणी नवीन सबस्क्रायबर, नवीन आपले फॅमिली मेंबर जोडले गेले असतील तर त्यांना सांगेन की गावामध्ये आमचं घर नाही, आमचं घर पार शेतात आहे. आणि आता तिथं थोडंसं म्हटल्यापेक्षा खूपच अवघड आहे जाणं, कारण पायी रस्ता म्हणजे मेन असा डांबरी रस्ता नाही आहे, आतमध्ये जाण्यासाठी चिखलाचा रस्ता आहे. आणि मी माझ्या लग्नानंतर ओशाला जेव्हा गेले होते तेव्हा मी तो व्हिडिओ बनवला होता, तोही माझ्या चॅनलवरती आहे. त्याच्यामुळे शक्यतो मग मंदिर जर आत असतं तर जावं लागलंच असतं. गावात असल्यामुळे काय एवढं टेन्शन नाही. तर म्हणून मी आता मंदिरात इथे ओटी भरण्यासाठी आले.
जस्ट घरी येऊन पोहोचलो. 1.5 तासात जाऊन परत आलो. आता मगाशी मावशीकडे थोडंसं खाल्लं होतं त्यामुळे अजून जेवलो नाही. आज पोळीचं जेवण आहे. आता थोडं फ्रेश होऊन आम्ही खाऊयात. पिलू पोळी खाल्लीस तू? पोळी खाल्लीस? पुरणपोळी खाल्लीस काय पुरणपोळी? ओ पादी मला पादी इकडे पादी नाही मला पादी. हा इकडे पादी मला दे पादी. नरेंद्र नरेंद्र कुठे आहे नरेंद्र पप्पा नरेंद्र पप्पा इकडे ये बघ. पोळी भरवते तुला. या तुपाची डब्बे. हां बस इथं बस इथं खाली बस खाली ताटात पाणी घालायचं. खाली बस. बसा. पोळी खाणार? धरा कर धर. पोली धर. पोली ना. गुड गर्ल. गुड छान आहे की नाही? त्यानंतर मामा आणि मामी दोघेही आले होते भेटायला. थोड्याशा गप्पा झाल्या. जास्त वेळ काय थांबणं झालं नाही मामा त्यांचं, कारण संध्याकाळची वेळ होती आणि गाईंचं म्हशींचं दूध जे आहे ते काढावं लागतं. त्याच्यामुळे थोडासा वेळ मामा मामी थांबले आणि त्याच्यानंतर तेही गेले. आई पण येऊन भेटून गेली होती. इथे राजनंदिनीचं आवडतं कार्टून आता कोकोमेलन जे आहे तर ते आहे. आधी तिला ते मे तोता आवडायचं, पण आता कोकोमेलन लागलं की ती थोडीशी शांत राहते आणि तिला फार आवडतं ते. तिची मजा बघताय तुम्ही इथे साईडला. आणि लागलं ना ते स्वतः ती सोफ्यावरती चढते आणि अशी बघत बसते. ब्लॉगचा एंड तर करणारच आहे, पण मला माझी काही मतं मांडायची आहेत. जर कोणाला ऐकायचे नसतील आत्ताच त्याने हा व्हिडिओ इथेच सोडू शकता. कालच्या व्लॉगमध्ये म्हणजे आज अपलोड केलेल्या व्हिडिओमध्ये खूप कमेंट अशा आल्या की तू आरवला का घेऊन येत नाहीस. आणि एक कमेंट अशी खूप रूढ आली होती परवाच्या व्हिडिओमध्ये, आणि तो फुकट जाईल आणि तो तुझ्याशी पण असा वागेल तेव्हा तुला कळेल. पहिले तर ह्या सगळ्या गोष्टींच्या मागे आरवला सुट्टी नाही स्कूलला. त्यांच्या टीचरना विचारलं, त्यांच्या टीचर बोलल्या फक्त 1 दिवस सुट्टी मिळेल. आणि कुठल्या आईला वाटणार नाही की तिने तिच्या मुलासोबत फिरायला जावं. आरवच्या शाळेला फक्त दिवाळीमध्ये आणि उन्हाळ्यामध्ये सुट्टी असते, तेव्हा तर मी सोबतच घेऊन येते त्याला आरवला. दिवाळीमध्ये तर मी माहेरी येतच नाही. आणि दसऱ्याच्या वेळेला फक्त मी माहेरी येते का, कारण आमच्या घरी घट नसतात. म्हणजे घटपूजा घटस्थापना जे आपण करतो माहेरी करतो. मग दसऱ्याच्या सणामध्ये देवांना तेल घालतात. मग माझ्या माहेरी आणि सासरी दोन्हीकडे देवी आहेत. आणि सासरी तर मेन देवीचं गाव आहे ते. लक्ष्मी गावची झाली होती तेव्हा तुम्ही बघितलेलं. तर तिथे तेल घालणं मला गरजेचं होतं आणि इथे सुद्धा ओटी भरणं गरजेचं होतं. त्यासाठी मी नेहमी आधी येते. आणि ज्या दिवशी दसरा असेल त्याच्या आदल्या दिवशी सचिन आणि आरव येतात. राहिली गोष्ट आरवची, तर मी आता एक गोष्ट सांगेन. सगळ्याच आई ज्या आहेत त्यांना कळतं की त्यांच्या मुलासाठी चांगलं काय आहे आणि आपल्या फॅमिलीसाठी चांगलं काय आहे. त्यामुळे मला वाटत नाही की पॅरेंटिंगच्या टिप्स, म्हणजे मला जर कोणी विचारलं की धनश्री हे तू कसं करतेस, तर मी माझा एक्सपिरियन्स शेअर करते. पण उगाचच मी कुणालाही पॅरेंटिंगच्या टिप्स द्यायला जात नाही. पॅरेंटिंग कसं करावं, काय करावं, का कुणाला सांगायला जावं. त्यांना माहीत असतं त्यांच्या मुलाला कोणत्या गोष्टी आवडतात, कोणत्या गोष्टीने मुलाला त्रास होतो, मुलाला काय आवडतं काय नाही. मी आरव 6 वर्षाचं होईपर्यंत त्याला कधीही एकटं सोडलं नाही. 6 नाही 8 वर्षाचं होईपर्यंत कधीही त्याला एकटं सोडलं नाही. जेव्हा 8 वर्षाचा झाला तेव्हा मी जयपूर ट्रिप केली. आम्ही एखादा मूवीसुद्धा पाहिला नव्हता, कारण का आरवला घेऊन जाता येत नाही थिएटरमध्ये म्हणून. एक 5 वर्ष तरी मला आठवतं. आरव 5 वर्षाचं होईपर्यंत मी स्वतःचा विचार देखील केला नव्हता. कुठल्या करिअरचा नाही तर कसलाच विचार केला नव्हता, कारण मी स्वतःशी ठरवलं पहिली 5 वर्ष मी माझ्या मुलाला देईन. तेव्हा हे व्हिडिओ नव्हतं, त्यामुळे कुणालाही माहीतसुद्धा नसणार. प्रत्येक आई मुलासाठी किंवा मुलीसाठी त्याच्या बाळासाठी सॅक्रिफाईस करते. मी म्हणणारच नाही मी सॅक्रिफाईस केलं नाही. मी मूल जन्माला घेतलं, आम्ही मूल जन्माला घातले, त्यामुळे त्याचं चांगल्या प्रकारे संगोपन करणं हे आमच्या हातात तर आहेच. त्यासोबतच त्याला स्ट्रॉंग बनवणं. फक्त मी आयुष्यभर त्याला पदराखाली माझ्या घेऊन त्याला मोठं नाही करू शकणार. तो पुढे जाऊन ममाज बॉय व्हावा अशी माझी अजिबात इच्छा नाही, कारण आत्ताचं जग बघता मुलीसुद्धा इतक्या इंडिपेंडंट आहेत. त्यांना त्यांचा साथीदारसुद्धा असा हवा लागतो. आणि मुलं मुली तुलनेत आता तुलना करूच शकत नाही. मुलं जितक्या क्षमतेनं पुढे तितक्याच क्षमतेनं मुलीसुद्धा पुढे. तर पुढे जाऊन त्याला कुठल्याही गोष्टीचा प्रॉब्लेम येऊ नये यासाठी मी त्याला आतापासूनच सगळ्या गोष्टी शिकवायला सुरुवात करते. पहिली तर मी तो 8 वर्षाचा झाल्यानंतर त्याला बघितलं की हा राहू शकतो का माझ्याशिवाय थोडे दिवस. तो राहिला. मी जयपूर ट्रिपला गेले ना तेव्हा मी रडले. जयपूर ट्रिपला पहिल्याच दिवशी मी रडलेले. मला अचानक
खूप असं भयानक स्वप्न पडलेलं आणि मी सचिनला फोन केला, मला असं असं स्वप्न पडलं आणि मला ट्रिप नाही करायची. तेव्हा सचिनने म्हटलं, तो निवांत आहे धनश्री, मी शाळेत, मी म्हटलं त्याच्या आत्ताच्या त्याच्या शाळेत फोन करून विचारा तो कसा आहे. तेव्हा त्यांनी मला धीर दिला. नंतर आरव रात्री बोलला, मम्मी मी मजेत आहे, तू मस्त छान एन्जॉय कर. तेव्हा त्याची मॅच्युरिटी इतकी होती आणि आताही तो खूप मॅच्युअर मुलगा आहे, कारण आम्ही तसं त्याच्यासोबत वागत आलो. तो खेळण्यामध्ये सगळ्या गोष्टीमध्ये हुशार आहे, हेही तुम्हाला म्हणजे माझं पूर्ण लक्ष असतं माझ्या मुलाकडे, कारण आईला माहीत असतं मुलासाठी काय चांगलं आहे काय नाही. त्याला घेऊन काय येत नाहीस, त्याला घेऊन काय येत नाहीस, हा प्रश्नच येत नाही. मी नेहमी त्याच्या टाईमनुसार ठरवते की हा जाऊया, पण त्याला सुट्टी देत नाहीत आणि मी शाळा चुकवून जरी आणली असती तरी खूप साऱ्या कमेंट्स आल्या अशा असतात की हा शाळा चुकवते, हे चुकवते. आता त्याच्या एक्झाम्स येणार आहेत. मी सगळे सण म्हणजे वर्षातले 12 महिन्यातले मी 2 महिन्यातले एक 6-7 दिवस माहेरी येते, कारण का माझ्या माहेरच्यांना सुद्धा माझी गरज आहे आणि माहेरच्यांनी तेवढा जीव लावला आणि मी माझ्या माहेरच्यांना सुद्धा जीव लावला आहे. जर कुणाला ते चुकीचं वाटत असेल तर कदाचित त्यांच्या माहेरच्यांना तेवढा जीव नसेल किंवा तुम्ही तेवढा जीव लावला नसेल, हे सुद्धा होऊ शकतं. बाकीचे सगळे सण मी सासरी, मागचे 10 वर्ष सगळे सण मी सासरी, पहिले 1-2 वर्ष जर सोडले तर म्हणजे जेव्हा मी प्रेग्नेंट होते तेव्हा सासरीच करते. आता गणपती तरी सासरीच असतो, मला गौरी गणपतीला गावी कधीच येता येत नाही. माझ्या माहेरचा गणपती मी 5 वर्ष झाली बघितला नाही. त्यानंतर मी दिवाळीला सुद्धा माहेरी येत नाही, कारण भाऊबीज, लक्ष्मीपूजन, ह्या लक्ष्मीपूजनानंतर लगेच भाऊबीज येते. लक्ष्मीपूजनला मी घरात पाहिजे. दसऱ्याला सुद्धा मला येता आलं नसतं, घटस्थापना घरी झाली असती तर. माझ्या फॅमिलीला, माझ्या सासरच्यांना कोणता प्रॉब्लेम नाही, माहेरच्यांना कोणता प्रॉब्लेम नाही, मग बाकी कुणालाही तो प्रॉब्लेम असू नये. मी मागच्या दसऱ्याला सुद्धा आली होती, तेव्हा सुद्धा हेच प्रश्न, किंवा आरवला घ्यायच्या आधी मी कुठे गेले. म्हणजे असं असतं का पुरुष म्हणजे त्या वडील, मुलाचे वडील जर मित्रांसोबत किंवा एकटे कुठेही बाहेर जाऊ शकतात. आता ते सचिन गेले होते बँगलोरला, तेच जर मी गेले असते तर कदाचित हेही म्हटलं असतं, हा मुलाला सोडून ही गेले. म्हणजे भलेही कामासाठी जरी गेले असते तरी मुलाला घेऊन जायला काय होते, म्हणजे फक्त एका स्त्रीवरतीच किंवा एका आईवरतीच हे बर्डन का, बापासोबत का असं होऊ शकत नाही, ह्या सुद्धा गोष्टी येतात. तर इक्वल आहेत सगळ्या गोष्टी, तुम्ही सुद्धा हे समजून घ्यावं. कमेंट्समध्ये 2 कमेंट इतक्या छान आलेल्या की खूप मस्त होत्या, की एकटीनं तरी टाकलेली की ती आई आहे, तिला माहिती आहे तिच्या फॅमिलीसाठी काय चांगलं आहे, तिच्या मुलासाठी काय चांगलं आहे, ते मला पुरेपूर माहिती आहे. आणि दुसरी पण एक होती की त्यांची कितीही काही बोललं तरी तू तुझ्या फॅमिलीला भेटत जा, तुझ्या आईला सुद्धा गरज आहे, तुझ्या भावाला सुद्धा गरज आहे. आत्ता पप्पा रिसेंटली जानेवारी एंडिंगला पप्पा ऑफ झाले. 2-3 वर्ष ते बेड रिडन होते. आम्हाला ते मनात होतं की हे असं कधीतरी होणार. त्यामुळे ती गोष्ट होती. त्यातून 2-3 वर्ष आम्ही खूप वेगळ्या मनस्थितीतून गेलो आहे सगळेच. मेन म्हणजे माझी मम्मी खूप वेगळ्या मनस्थितीतून गेलेली आहे. आत्ता कुठे तिला आम्ही खूप लवकर बाहेर काढण्याचा प्रयत्न केला या गोष्टीने. ती आहे आता स्टेबल आहे, व्यवस्थित आहे. म्हणून मी ब्लॉगमध्ये सुद्धा शेअर करत नाही. मी आल्यानंतर मी पप्पांच्या फोटोला पाया पडते, दररोज बघते, इव्हन इथून जाताना सुद्धा करते, पण मी ते कधीही कॅप्चर करायला जात नाही. उगाच मला ते लोकांना असं परत नाही दाखवून द्यायचं, हां हिला असं तसं, कारण आधीच लोकांनी खूप साऱ्या निगेटिव्ह अजम्पशनच्या त्या पसरवल्या होत्या. पण खरं काय आहे हे कुणालाच कळत नाही आणि मी त्या गोष्टी क्लिअरसुद्धा कुणाला करणार नाही, कारण मला माहीत आहेत आणि बाकी सगळ्यांना माहीत आहेत. तसं आपण जसं कमवत जातो, आपलं सोर्स ऑफ इन्कम वाढतो, तसं आपलं राहणीमानसुद्धा बदलतं. आणि मी अशी व्यक्ती आहे की जी चेंज मानणारी आहे. मला स्वतःमध्ये बदल घडवायला खूप आवडतात. तेच मी जर तशीच राहिले असते तर मला सुद्धा असं आलं असतं की काय यार, तुम्ही पैसे कमवून सुद्धा लोक तसे राहता. आणि मी स्वतःमध्ये चेंज करते, काही काही गोष्टी एक्सप्लोअर करते, स्वतःमध्ये बदल घडते, तरीसुद्धा तुम्ही ब्लॉगर लोक बदलला तर तसं नसतं. एकच तसाच कॉन्स्टंट तशाच गोष्टी राहत नसतात. कळी तशीच राहत नाही, फुलतेच ती शेवटी, रोप तसंच राहत नाही, त्याचं झाडसुद्धा होतं. तुमचं घरसुद्धा कधी ना कधीतरी ते ओल्ड होतं आणि तुम्हाला परत रिनोव्हेट करावं लागतं. कपडेसुद्धा खराब होतात. प्रत्येक गोष्ट ही बदलत जाते. मला माझे म्हणजे पहिल्यापासूनचे जे सबस्क्रायबर्स आहेत, माझे फॅमिली मेंबर, म्हणजे अगदी 1000 सबस्क्रायबर असल्यापासून जे जोडलेले ते अजूनही माझ्या कॉन्टॅक्ट लिस्टमध्ये आहेत. त्यांनी तरी तिथे इथे काही स्क्रीनशॉट टाकते मी, कारण मला जेव्हा सेल्फ डाऊट आला तेव्हा मी तिथे टाकलं की हे असं आहे का गं म्हणून. तर मला इतकं भारी वाटलं त्यांच्याकडून ते उत्तर ऐकून की तुझी जर्नी धनश्री आम्ही पहिल्यापासून बघितले आणि तू काय आहेस हे आम्हाला माहिती आहे. मी आता काही काही कमेंट्सना उत्तरं देते, कारण कुठेतरी एक लिमिट संपते. जेव्हा काही कमेंट्स असतात त्या मी इग्नोर करते, डिलीट करते, पण कुठेतरी अशी एखादी कमेंट येते ना जी खरंच डोक्यात तिडीक जाते की असा कसा विचार करतात. मग मी त्याच्याला चांगलं बोलला तर समोरचा तुम्हाला चांगलंच बोलणार, तुम्ही समोरच्याला वाईट बोलला तर समोरचा तुम्हाला वाईटच बोलणार. तुम्ही साडीची सिरीज जी मी केली तर ती माझ्या मैत्रिणीला, जिच्यासोबत मी पहिलं कोलॅबरेशन केलं होतं, तिला हेल्प म्हणून होती. मी भांड्यांचं शॉपचं दाखवलं तर तेही हेल्प म्हणून होतं. द ब्लश म्हणजे नेल आर्टचं होतं तर तेही हेल्प म्हणून होतं. मी खूप साऱ्या गोष्टी अशा करते की त्यांच्याकडून पैसेसुद्धा घेत नाही, कारण जी खरंच मेहनत आहे त्यांच्या गोष्टी पुढे गेल्या पाहिजेत. त्यासाठी आय होप सो तुम्ही समजून घ्याल, कारण मेन कसं असतं माहिती आहे की आपण जसे असतो तसेच आपण व्यक्त होतो. मला असं नसतं मनात की कोणीतरी अशी निगेटिव्ह कॉमेंट केली की त्याला लगेचच निगेटिव्ह उत्तर द्यायचं. मी पहिले बघते की ती कॉमेंट कशी केलेली आहे आणि खरंच त्या व्यक्तीचा तसा हेतू असेल, कारण जर कुठेतरी असे शब्द असतील की जे मनाला टोचणारे असतील की आपण तसे नाही आहोत तरीसुद्धा हे लोक बाकी काही गोष्टी ऐकून आपल्यावरती अटॅक करतात, तर तेव्हा मात्र मी उत्तर देते. आता सध्या मी
खूप कशा गोष्टी म्हणजे स्वतःबद्दलच्या जेव्हा ऐकते ना की कोणीतरी तुला असं बोललं तसं बोललं तर पहिला ते खूप व्हायचं जास्त आणि पहिला मी खूप जास्त अशी ट्रिगर व्हायचे आणि माझ्या तोंडातून काहीतरी शब्द बाहेर पडायचे किंवा राग यायचा. पण आता असं झालं की त्या गोष्टी म्हणजे कुणीतरी माझा जे चॅनल आहे ते मेन्शन केलं तर मेन्शन्सचं मी ते हेच ऑफ करून ठेवलं. त्यामुळे कुणीही मला मेन्शन केलं तरी मला आता अजिबातच कळत नाही आणि काही शब्दसुद्धा मी ब्लॉक करून ठेवले. त्याच्यामुळे ना मनाला खूप शांती मिळते आणि मी ह्या गोष्टींपासून खूप बाजूला गेलेले आहे. कारण मला जे करायचं होतं ते मी आधी केलेलंच आहे आणि त्या गोष्टी लवकरच पार पडतीलच. पण एक गोष्ट अशी असते ना की तुम्ही जेव्हा एखाद्याचे व्हिडिओ बघता तेव्हा तुम्हाला अजून पाठीमागे काय काय गोष्टी घडलेल्या आहेत किंवा अजून काय काय आहे त्यांच्या लाईफमध्ये हे तुम्हाला माहीत नसतं. त्यामुळे मला तर वाटतं जर एखाद्याला चांगलं बोलताच येत नसेल तर काहीच न बोललेलं बरं. कारण तुमच्या एका शब्दामुळे समोरच्याचं मन दुखावलं जाऊ शकतं आणि त्याच्याकडून ज्या व्हायब्रेशन्स निघतील किंवा त्याच्याकडून ज्या वाईब्स तुमच्यापर्यंत पोहोचतील त्या कुठल्या ना कुठल्या मार्गाने तुमच्यापर्यंत लागणार जरी समोरचा नाही बोलला तरी. सो हे मला तुमच्याशी शेअर करायचं होतं. मी विचार करत होते की बोलू की नको बोलू की म्हणजे मला हे सध्या खरंच अशा गोष्टी नाही करायच्या कारण सध्या खूप साऱ्या अशा कमेंट्स येत गेल्या मी सगळ्यांना खरंच ब्लॉक करून टाकले. एक कशाला उगाचच एनर्जी वाया घालवायची. पण जिथे कंटिन्युअसली त्याच गोष्टी रिपीट आल्या मग काही जणांना त्या गोष्टी क्लिअर होणं खूप गरजेचं आहे. जसं मी म्हटलं की सारांश हाच आहे की प्रत्येक आईला तिच्या मुलाची आणि प्रत्येक गृहिणीला त्याच्या घराची संपूर्ण काळजी असते. सगळ्या काळजी घेऊनच ती तिचंसुद्धा लाईफ सेट करत असते. ती माहेरी गेली याचा अर्थ असा नाही की तिने तिचं सासर वाऱ्यावरती टाकलं. सासर माहेर ह्या जबाबदाऱ्या फक्त स्त्रियांवरतीच का? मुलंसुद्धा आहेत ना ती त्यांच्या आईसोबतच राहतात, आईबाबांसोबतच राहतात. मग वर्षातले काही दिवस जर मुलगी तिच्या माहेरी आली किंवा एखादा सण तिच्या आईबाबांसोबत तिच्या माहेरच्या फॅमिलीसोबत तिनं साजरा केला तर ह्यात चुकीचं असं काहीच नाही. फक्त ती आई आहे म्हणून प्रत्येक वेळेला तिनं मुलाला सोबत घेऊन हिंडावं मला तर हे अजिबात पटत नाही. तिचंसुद्धा आयुष्य आहे. पहिले 5-6 वर्ष मुलांना खूप गरज असते आईची आणि ती प्रत्येकाने द्यावी. काही जणांना ते देता येत नाही कारण त्यांच्या कामामुळे तर तेही आपण समजून घ्यावं. काही जणी डे केअरमध्ये ठेवून जातात याचा अर्थ त्या वाईट आई आहेत अशा नाहीत. त्यांना ते करावं लागतं त्यांच्या फॅमिलीसाठी. तर प्रत्येक स्त्रीने दुसऱ्या स्त्रीला असं करून समजून घेतलं पाहिजे ना की तू अशीच आहेस, तू अशी का नाही घेऊन गेलीस, मग हे तुझ्यासोबत असंच होईल. हे आता झालं हे मग कुठेतरी ते अगोदरच्या शतकात होतं. आता नाही, आता जग बदललेलं आहे आणि तुम्हीसुद्धा ह्या गोष्टी ॲक्सेप्ट केल्या पाहिजेत की एखाद्याला जेव्हा तुम्ही पॉईंट आऊट करता तेव्हा तुम्हीसुद्धा कुठेतरी चुकत असता. त्यामुळे बाई असून दुसऱ्या बाईला खाली खेचणे किंवा खाली पाडणे हा आपला मुळात हेतू असूच नाही. मी कुणालाही इथे कुणाचंही मन दुखावत नाही. माझं फक्त मत मांडते. मी आधीच बोलले होते जर कुणाला ऐकू वाटत नसेल तर त्यांनी पुढचा भाग स्किप केला तरी चालेल. सो हे मला तुमच्याशी शेअर करायचं होतं. होप सो की मला तरी वाटतं की ह्यातून कोणाच्या मनातलं भावना दुखावलं नाही गेलं पाहिजेत कारण मी खूप सॉफ्टपणे मांडायचा प्रयत्न केलेला आहे आणि होप सो की काही जणींनाही कळेल. आणि ज्यांना कोणाला माझे ब्लॉग्स आवडत नसतील तर उगाच स्वतःचा जीव जाळून घेऊन किंवा हे करून खरंच बघू नका कारण तुम्हालाही त्रास होतो आणि तुम्ही मला कमेंट केलात की मलाही थोडंसं का होईना वाईट वाटतं की लोक जर मी आवडत नसेल तर का बघतायत म्हणून. मला जेवढे लोक बघतात तेवढ्या लोकांमध्ये खूप चांगलं वाटतं की हा एक पॉझिटिव्हिटी माझ्यासोबत जोडली गेली तर मला तीच द्यायच्या लोकांपर्यंत की मला जे चांगलं वाटतं माझ्या लाईफमध्ये जे चांगलं आहे ते द्यावं. पाऊस येतोय आता त्यामुळे माझा आवाज पण नीट पोहोचेल की नाही माहीत नाही. त्याला ह्यावेळी घेऊन जाते 4-5 दिवस तिलाही चेंज कारण मध्ये ती खूप दिवस एकटी होती आणि कंटिन्युअसली ती फोनवरती बोलायची की खूप म्हणजे कसं तरी वाटतं एकट्या घरामध्ये. पप्पा होते तेव्हा आधार वाटायचा आणि आता एकटं वाटते. जरी आजारी होते तेव्हा कोणतरी कोणा घरात असल्यासारखं वाटायचं. विनू पण नव्हता पण आता विनूचं पण वर्क फ्रॉम होम आहे. मग त्याला म्हटलं की नंतर हे परत दिवाळी त्याची थंडी सुरू होते परत आणि त्याच्यापेक्षा मम्मीला आत्ताच घेऊन जाते. मी 4-5 दिवस तिला घेऊन यायचा विचार आहे माझा. सो थँक्यू सो मच. इथपर्यंत व्हिडिओ पाहिला माझा. आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. कमेंट देखील करा आणि हो मी याहीपेक्षा अजून चेंज होईल. मी स्वतःला अपग्रेड करेन. भलेही कुणाला आवडो न आवडो हे माझं आयुष्य आहे. देवाने मला एकट्यालाच पाठवलेलं आहे. मी कुणाला इम्प्रेस करायला जन्माला आलेली नाही. मला स्वतःचं आयुष्य स्वतःचं लाईफ चांगलं घडवायचं आहे. भले काही लोक याच्यावरून सुद्धा काही मुद्दे बनवतील किंवा काय करतील त्याच्याशी माझं काहीच घेणं देणं नाही कारण त्यांचे विचार असतात तशा पद्धतीने लोक रिॲक्ट करतात. तर मग सध्या तरी मी स्वतःवरती जास्त काम करते. आपण भेटू. बाय बाय.